बुलढाण्यातील लोणार सरोवर परिसरात प्री वेडिंग शूट करण्यासाठी पुरातत्व विभागाने धोरण निश्चित केलं। त्यासाठी 35,000 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे। यासाठी किमान 7 दिवस आधी नोंदणी करावी लागणार। त्यामुळे तरुणांचा हिरमोड होणार नाही, शिवाय पुरातत्व विभागाला देखील परिसरामध्ये इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्राप्त होणार आहे। किमान 7 दिवसाआधी याची नोंदणी आता करावी लागणार। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जुळलेत। संदीप, खरं तर आता बुलढाणा जिल्ह्याचे जे एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणता येईल त्या ठिकाणी लोणार सरोवराच्या ठिकाणी आता प्री वेडिंग शूट करता येणार आहे। त्यासाठी काही चार्ज सुद्धा आकारला जाणार आहे। काय अधिकची माहिती? त्यासाठी 7 दिवस आधी बुकिंग करावी लागणार आहे। अगदी बरोबर आहे, कारण खरं जर पाहिलं तर जागतिक दर्जाचं हे लोणार सरोवर आहे, जगप्रसिद्ध आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटन पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। शेकडो पर्यटक दररोज या ठिकाणी येत असतात आणि हे जे स्थळ आहे हे पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे सध्या। त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो शूट करण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे। परंतु आता त्या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आहेत ह्या अजून चांगल्या पद्धतीने पर्यटकांना देता याव्या यासाठी आता हा पुरातत्व विभागाने एक निर्णय घेतलेला आहे, धोरण आखलेला आहे आणि आता यापुढे जे आहेत हे तरुण तरुणींना प्री वेडिंग शूट करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र त्याच्यासाठी जे आहे 35,000 रुपये हे मोजावे लागणार आहेत आणि त्या 7 दिवस पूर्वीच त्या ठिकाणी ती नोंदणी करावी लागणार आहे। ही एक प्रकारे चांगली बातमी जरी असली तरी मात्र हे 35,000 रुपये खूप मोठी रक्कम होते। ती रक्कम कमी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आता तरुण आणि तरुणींकडे नक्कीच संदीप, या जमा होणाऱ्या महसुलाच्या माध्यमातून या पर्यटन स्थळाला आणखी काही त्यामध्ये सुधारणा करता येतील। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल।